जॉन बनेगा ना, छोड़ो ना. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण हाफ पिच क्रिकेट खेळायला गेलो, पण आज आपण फुल पिच क्रिकेट खेळायला चाललो आहे. नेहरूनगर इथे टुर्नामेंट चालू आहेत. 3 हाफ ग्रामीण झाले आहेत आणि 4था हाफ हा तालुका आहे. शहरी हाफ काय बंदच झाले पूर्ण. त्यामुळं तालुका हाफचा फायदा शहरी ग्रामीणवाल्या नव्हते, कारण का ते ग्रामीणमध्ये हरलेत तर तालुका हाफमध्ये खेळायला पुन्हा खेळू शकतात. तसं शहरीवाल्यांचं नाही चालत. शहरीवाल्यांना तालुका हाफमध्येच खेळायला लागतं. शहरीवाल्यांचा हाफ आता बंदच झाला आहे. कंटिन्यू जायला तिथं तालुका हाफच चालू झाला आहे. तर आता SP11 कवटेमंगळ टीम आहे आणि आम्ही चाललो आहे खेळायला. मागच्या वेळेस पिंटोचा चषक कारखान्यावरती पार पडले, पण 2 टीम असल्यामुळं खेळत होतो आपण दोघांकडंच, पण ती मूडच होत नव्हता की बाबा नको वाटाल तर व्हिडिओ करायला. त्यामुळं व्हिडिओ केला नाही. होम ग्राउंड होतं मेन, आणि होम ग्राउंडच आता एवढं व्लॉग बनवलेत आणि त्या ग्राउंडमध्ये होम ग्राउंडचाच व्हिडिओ बनवला नाही. त्यामुळं ती एक वाईटच गोष्ट आहे. ती एक मनाला लागूनच गेली आहे. इथून पुढं कंटिन्यू आता काय पण होत आहे की बाबा हसू दे अगर नाराज होते, पण व्लॉग हा बनवणं कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे. तर काल मयूर स्पोर्टची जर्सी भेटा, तुम्हाला जर्सी दाखवतो. ही मयूर स्पोर्टची जर्सी आहे आणि लोअर आणि टी शर्ट दोन्ही पण आहे. फ्रंट साईड प्रिंटिंग, बॅक साईडला प्रिंटिंग. आणि प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे हे अवेलेबल कुठे होते, JB स्पोर्ट्स कोंगनोळीमध्ये होते. तर आता काल भेटली आणि आज आपण घालून पूर्णपणे मॅचसाठी तयार झाली. आणि आपल्याला न्यायला आता DJ अण्णा आला आपला. आता अण्णासोबत आपण जायचं नेहरूनगरला, गाडीवरूनच जायचं आहे. त्यामुळं लवकर निघायचं आहे. आपण तर टायमात चालू आहे. आम्ही दोघं लवकर आले, त्यामुळं जरा भारी आहे. लवकर जाऊन आधी जरा रिलॅक्स करत प्रॅक्टिस करत बसायचं साईडला. आता गेम होईल का नाही देऊ पुढचा भाग आहे, पण आत्ता आपण जी फॉर्मॅलिटी असते ती कंप्लीट करायची. तर चला जाऊया. तर आत्ताच अशी माहिती मिळाली की एवढ्या कडक त्या उन्हात आता गाडीवरून नाही जायचं. सलमानबाई गाडी घेऊन लागला 4 व्हीलर, तर सलमानबाईच्या गाडीत बसून जायचं आहे. ही खुशी म्हणजे आता जर्किंग घालून पॅक होऊन आलतो, कारण का उन्हात हातपाय पूर्ण काळं पडत आहेत. पूर्ण पॅक होऊन आलतो. आता जर्किंग काढून ठेवायचं गाडीत आणि निवांत बसायचं टी शर्टवर. आणि हे आमचं होम ग्राउंड. आणि पिंटूचा चषक टुर्नामेंट झाल्यानंतर हे अजून सामान सगळं यांनी नेलंच नाही काढून. आता एक हळूहळू घेऊन चाललेत. इथला व्लॉग आमचा होम ग्राउंडचाच मेन म्हणजे बनवायला राहिलं, चालायचं तेवढं आता. तर आता गाडी आली की बसायचं आणि तो निघायचं आपण. तास झाला आम्ही अजून इथंच बसवली. गाडी काय येत नाही, आम्ही काय जात नाही. तर आता आमची गाडी आलेली आल्टो. आता वाट बघून एक गाडी तर आलेली. आता ह्या गाडीत हवा चेक करायला लागली आहेत. ह्यात बसणार आणि आम्ही इथून 6 जण जाणार. सलमाबाईची गाडी लागली आहे. ही राहिलेली 6 जण एका गाडीतनं येणार आहेत. आणि आपल्याला पार्सल एक द्यायचा नेऊन आपल्याला, त्यामुळे पार्सल बी संघ घेतलं आहे. शूज आहे तिथं नेऊन अमोलदाला द्यायचं आहे. तर चला आता गाडीतनं या जायचं आहे. Okay, let's go. तर आत्ता आम्ही आलो ग्राउंडवर आणि 9 वाजता आम्ही आवरून घराबाहेर तयार होतो आणि वाजले इथे यायला 1 वाजलेत. आणि आम्हाला काय आता ठरल्याप्रमाणे पेनाल्टी दिलेलीच आहे. 10 धावांची पेनाल्टी दिल्या. 5 ओव्हरची मॅच आहे. हे आमच्यातली एकच गाडी पुढाली सिद्धूभाऊ त्यांना. आम्ही सगळी एवढीच आहेत. 1 2 3 4 5 6 7 जण. राजू काय घेणार नाही. राजू बघायला बघा. आणि 10 धावांची पेनाल्टी आहे. 5 ओव्हरचीच मॅच आहे. इथून पुढं मग आता पहिला त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतल्या. त्यांनी 60 केला की आम्हाला 70चं टार्गेट असणार आहे. त्यामुळं कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करीन आणि मैदान तुम्हाला आत गेल्यावर दाखवीन कसं आहे. आता नंतरच दाखवणार. आता काय सगळं आवरूनच जायचं आहे. तर ही विकेट आहे, पूर्ण रॅपिड विकेट आहे. आमचं प्लेअर लागले आता सगळं गरम व्हायला. पूर्ण असली रॅपिड विकेट आहे की नाही की बाल डेंजर दिसायला लागले, कारण का साईडनं सगळं डोंगर आहे. डोंगर फोडून ह्याने ग्राउंड तयार केले ग्रामीण भागातच, पण असलं देखणं नियोजन केले की भारी केले. आता हे सगळं यूट्यूब समोर आहे आणि ह्या साईडला यूट्यूब एकच आहे. समोर भारी दिसायला लागले नियोजन. रूम बनवून फटका खेळलाय. शपलून चांगला फटका टोलवला आहे. डीप स्क्वेअर लेगला बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्याच बॉलवरती प्रहार आणि अमोल यांच्यावरती ठोकला एक जबरदस्त प्रहार. षटकार. तर आता मॅच झाल्या आणि रिझल्ट असा की 10 रन पेनल्टी देऊन पहिला बॉलिंग करत आम्ही अपोजिट संघाला फक्त 55 पर्यंत थांबवलं.
आणि 55चा पाठलाग करत आम्ही 4 ओव्हरलाच 55 टार्गेट कंप्लीट केलं. कारण आम्हाला बोनस पॉईंट पहिल्या ओव्हरलाच आम्हाला 28 ते 29 धावा आल्या. त्यामुळं मॅचवर राहिलो कंटिन्यू. इझी मॅच झाली. मैदानात चालू असलेला सामना सातारा विरुद्ध सांगली चालू आहे. आता आमचा पुढचा सामना तासगाव बी विरुद्ध झाला आहे पहिला. आता दुसरा सामना तासगाव ए विरुद्धच आहे. त्यांच्यातच खेळायचं आहे. आता आम्ही निवांत झाडाखाली बसवले. सगळं ऊनच आहे इथं आणि जागा हुडकत अजून फिर लागलो आहे. आम्ही नुसतं झाडाखाली बघाले. आता अविनाश तिकडं आहे, तिथं झाडाखाली तिथं जाऊन बसणार आहे आता आम्ही. आणि मोबाईलची झूम सिस्टीम भारी आहे, नवीन मोबाईल असल्यामुळं भारी. आणि किती HD व्हिडिओ होते ते 4K आणि नामदेव थोरात दारू काय पेल नाही, नुसता थम्सअप पिऊन किती नाटकं करायला बघा. हे बघा नुसते मजा झालाय. आम्ही बी थम्सअप लय प्याला असले वाईट पोट गच्च भरले. जरा नाश्ता केला, थोडं खाल्लं काय नव्हतं. अयो बघा स्टंटमॅन आमचा. पंच काय नाव तोंड सुजल मध्ये पंच बी इकडेच बघायला लागले सगळे. तोंड सुजल म्हणून ओरडा लागले. काय काढलंयस आपली आता आम्हाला बसायला जागा गावल्या. गडी कुठं बसलाय बघा. तर आता आमच्या कवटेमंकाचा विराज स्पोर्टचा नवीन ब्रँड अँबॅसिडर नामदेव थोरात अनिल देसाई यांच्या हस्ते विराज स्पोर्ट्सचं काय करते काय म्हणायला स्टिकर स्वीकारताना नामदेव थोरात विराज स्पोर्ट्स. विराज स्पोर्ट्सचा आम्ही स्टिकर लावलं मी. देखना दिसतीस आता 6 वर 6. नामदेव थोरात हे हातावर एक, हे हातावर एक आणि विराजची लोअर धाव विराजची. हा त्या साईडला क्वालिटी आणि क्वांटिटी विराज ना करा आपण नामदेव जाऊ कुठे. तर चेष्टेचा विषय थोडासा लांब जाऊ दे. आता तासगाव ए विरुद्ध कवटेमंकाळ असा सामना सुरू होणार आहे आणि तासगावनं टॉस जिंकून पहिला घेतलेले बॅटिंगच घेतले. आम्ही बॉलिंग केल्या. बॉलिंग करत त्यांना 60 ते 50 ते 60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करीन. तर चला जाऊया. कृष्णाचा पहिलाच बॉल आणि केतनी भिरकवलाय. पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने वार. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. षटकार. तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि रिझल्ट असा की पहिला बॉलिंग करत आम्ही आमचं टार्गेट जे आम्ही ठरवलेलं तो प्लॅन सक्सेस झाला. आम्ही फक्त 5 ओव्हरला 64 धावांवर थांबवण्यात यश आलं तासगाव संघाला आणि 65 धावांचं लक्ष टार्गेट करता पहिला आम्ही सुरुवात चांगली केली. पहिली ओव्हर 16 धावांची आली, दुसरी थोडी कमी आली. पण त्यानंतर सुरेश कांबळे जसा मैदानात आला लगातार 3 बॉल 3 सिक्स आणि 1 बाउंड्री सलग मारून त्यानंतर मॅच पूर्णपणे कवटेमंकाळ संघाकडे झुकवले आणि सामना आम्ही एक ओव्हर लास्टला 1 ओव्हरला 6 धावा उरलेल्या. सुरेशनं पहिल्याच बॉलला 6 मारा आणि 5 बॉल राखून मॅच आम्ही जिंकली आणि क्वार्टर फायनलमध्ये एंट्री केली. तर मैदानात सुरू असलेला सामना आता साईडला येऊन बोलायला लागली कारण का माईकचा आवाज सगळा कॅमेऱ्यात ऐकू येतोय, त्यामुळे साईडला येऊन बोलायला लागतंय. मैदानात चालू असलेला सामना पंढरपूर विरुद्ध सातारा चालू आहे. त्यांच्या जो जिंकल तो क्वार्टर फायनलला वर येणार आणि आमच्या जिंकलेला सामना कवटेमंकाळ क्वार्टर फायनलला गेले. दोघात सामना लागणार आहे. तर पूर्णपणे असं वाटायला लागलं की सातारा जिंकेल. शक्यतो 90% सातारा क्वार्टर फायनल येणार आहे. कवटेमंकाळ विरुद्ध सातारा अशी लढत क्वार्टर फायनलला लागणार आहे. तर वेदांत येऊन सातारा मॅच जिंकलेला आहे आणि क्वार्टर फायनलचा पहिला सामना कवटेमंकाळ विरुद्ध सातारा असा सामना चालू होणार आहे. टॉसला कॅप्टन गेलेत आणि फक्त 4 ओव्हरचा सामना आहे. पहिला बॅटिंग आली की 50+ करायला लागणार आणि बॉलिंग आली की 40पर्यंत थांबवायला लागणार आहे. चांगली टीम आहे, चांगलं खेळण्याची गरज आहे. एक चांगली मॅच खेळली की बक्षात जाणार. अजून विचारा लागलेत आमचा मुद्दा फिनिशर 5 ओव्हरचा सामना घेतलेला आहे. 5 ओव्हरला 50पर्यंत थांबवायला बघायला लागणारच आहे आणि पहिला बॅटिंग करायला लागली की 70 तर मारायला लागणारच आहे. तर बघूया काय होते. आता टॉसला गेलेत. तर क्वार्टर फायनलचा टॉस जिंकून आम्ही घेतलेले आहे फिल्डिंग. 5 ओव्हरला 50पर्यंत थांबवायचा प्रयत्न करेल. चला जाऊयात बोलावं लागेल.
दोघांचे 3 ओव्हर मारलेला फटका आणि 30 करा की 40 पहिल्या ओव्हरला परत 2 40 तर आत्ताच मॅच झाले आणि रिझल्ट असा की पहिला बॉलिंग करत आम्ही 50-60पर्यंत थांबवायचा प्रयत्न केला आणि 10 धावा फक्त एक्स्ट्रा 70 धावा झाल्या. मग तरी पण आम्ही मॅचवर होतो, पण घोळा असा झाला की माझी पहिल्या बॉललाच विकेट पडली आणि त्यानंतर जी चालू झाली डॉट बॉल यायला गळती चालू झाली. आमच्या टीम काय वन साईडच हरली, त्यामुळं काय वाईट वाटलं. अख्खा दिवस तसाच गेला बिनकामाचा, आलेला काय फायदा झालाच नाही. तर काय सातारा चांगलीच खेळली, टीम चांगलीच आहे, स्ट्रॉंगच आहे, पण नेक्स्ट नक्की हरवायचा प्रयत्न केला. सगळे नाराज होऊन बसलेत. तर आता जाय घरी, थांबून तर काय अर्थ नाही, लांब जायचं आहे. चला जाऊया. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी. येऊपर्यंत 8 वाजले. निवांत हालत डुलत बोलत गप्पा मारत आलो. तर वाईट तर वाटायला लागले, पण क्रिकेट आहे, हार जीत होतच असत्या, ह्यातून शिकायचं. पहिली मोठी चूक केली, चांगल्या प्लेअरला ॲग्रेशननं खेळायला गेलो, मोठा स्कोअर करायला गेलो, त्यामुळे विकेट घालून बसलं ही येताना समजलं. पण इथून पुढं चूक सुधारून गेम सुधारायचा. तर आजच्या व्लॉगचा इथंच करूया डी एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.